नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये. तर लाडकी बहीण योजनेचा जो ई-के-वाय-सी चुकलेला आहे. बऱ्याच लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सीचा या ठिकाणी फॉर्म भरत असताना चुकीचा पर्याय निवडला गेल्याने अनेक लाडक्या बहिणींचे या ठिकाणी फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेला आहे. त्यांना अपात्र करण्यात आलेला आहे. अशा लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा सुवर्ण संधी आहे. अशा लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा आपल्या या पोर्टलवरती म्हणजे लाडकी बहीण योजना .महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.इन या ठिकाणी हा जो पर्याय आहे, हा जो वेबसाईट आहे, याच्यावरती पुन्हा एकदा त्या लाडक्या बहिणींसाठी सुवर्ण संधी या ठिकाणी दिलं गेलेलं आहे. वेबसाईट तुमच्या समोर आहे, पाहू शकता. या ठिकाणी वेबसाईटवरती आपण क्लिक करून लाईव्हला या ठिकाणी जेणेकरून ई-के-वाय-सी साठी ठिकाणी हा जो ऑप्शन देण्यात आलेला आहे तो दिलेय का नाही हे या ठिकाणी आपण चेक करूया. बघू शकता तुमच्या समोर मी या ठिकाणी आत्ताच या ठिकाणी हे जे लाडकी बहीण योजनेची जी या ठिकाणी वेबसाईट आहे ती ओपन केलेली आहे. दिसते तुम्हाला काय मुदत या ठिकाणी काय अपडेट दिलेला आहे. ही ई-के-वाय-सी ची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-के-वाय-सी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आलेले आहेत. पाहू शकता पोर्टल तेच आहे लाडकी बहीण योजना आपल्या राज्य सरकारची. खाली तुम्ही पाहू शकता एकूणच या ठिकाणी ई-के-वाय-सी साठी म्हणजे ज्या लाभार्थी महिलांचे ई-के-वाय-सी चुकलेला आहे अशांनाच या ठिकाणी संधी देण्यात आलेला आहे. अनेक लाडक्या बहिणी चिंतेत होते, एकूणच त्यांनी तणावात होते की अशांसाठी पुन्हा एकदा सरकार संधी देईल का नाही. तर अशा लाडक्या बहिणींसाठी ही सुवर्ण संधी आहे. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. लाईव्हला आपण पाहत आहोत. एकूणच या ठिकाणी अनेक लाडक्या बहिणींचे प्रश्न होते की ई-के-वाय-सी ची पुन्हा एकदा मुदत देणार का. होय, सरकारने आपल्याला मुदत दिलेला आहे. ते तुम्ही लाईव्हला या ठिकाणी पाहू शकता. आपल्या या लाडकी बहीण योजना .com या साईटवरती तुम्ही ओपन केल्यानंतर लाडकी बहीण .महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.इन या साईटवरती आपल्याला येऊन हा जो फॉर्म आहे, हा जो पेज आहे, तो पेज या ठिकाणी ओपन होताना आपल्याला दिसून येतो आहे. बघा या ठिकाणी चेक करूया आपण. क्लिक केल्यानंतर कशा पद्धतीने या ठिकाणी फॉर्म ओपन होणार आहे ते पाहू शकता. एकूणच अशा महिलांसाठी या ठिकाणी ही सुवर्ण संधी आहे. बघा तुमच्या समोर या ठिकाणी हा जो पहिल्यांदा आपण जुन्या म्हणजे ज्या वेळेस आपण या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसंदर्भात फॉर्म भरत होतो, अगदी तशाच पद्धतीचा फॉर्म पुन्हा एकदा या ठिकाणी ओपन होताना आपल्याला दिसून येतो आहे. पाहू शकता ई-के-वाय-सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी आधार क्रमांक सेम आपल्याला या ठिकाणी लाभार्थी आधार क्रमांक घालायचा आहे. हा या ठिकाणी जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो कोड या ठिकाणी नमूद करायचा आहे. त्यानंतर खाली मी सहमत आहे या पर्यायाला या ठिकाणी टिक मार्क करून आपल्याला या ठिकाणी ओ-टी-पी पाठवायचा आहे. बघा ओ-टी-पी अशा पद्धतीने आपल्याला पाठवायचा आहे. एकूणच या ठिकाणी आधार क्रमांक घालून या लाडक्या बहिणींनी पुन्हा एकदा ही सुवर्ण संधी आहे. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आत्ताच पोर्टलवरती बदल झालेला आहे. लाडक्या बहिणीने ज्या लाडक्या बहिणींचे ई-के-वाय-सी चुकलेले आहेत त्यांनी लगेचच आपलं फॉर्म या ठिकाणी भरायचं आहे व जवळच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या लाडकीचे या ठिकाणी चुकलेला आहे अशांनी या ठिकाणी हे फॉर्म भरून घ्यायचा आहे. हा व्हिडिओ देखील जास्तीत जास्त शेअर करा. अशा पद्धतीने तुम्ही ओ-टी-पी पाठवून तुम्ही तुमचं जे ई-के-वाय-सी आहे ते पूर्ण करू शकता. बघा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. गप्प बस, आता झालं. तू काढली